काही लोकांचा जन्मच दुःख देण्यासाठी किंवा दुःख वाटण्यासाठी झालेला असतो मित्र. म्हणजे हे स्वतःही कधी आनंदी राहत नाही, दुसऱ्यालाही आनंदी राहू देत नाही. आता एका ठिकाणी लग्नामध्ये आलो होतो. तर त्या लग्नामध्ये नवरीचे आई-वडील आणि नवरीची बहीण अशी उदास चेहऱ्याने जरा बसलेले होते. मी जेव्हा विचारपूस केली इकडे-तिकडे, तर कळलं की कुठलातरी एक नातेवाईक तमाशा घालून गेलेला आहे. पूर्ण आनंदाचं वातावरण निगेटिव्ह करून गेलेलं आहे. कारण काय तर म्हणे त्याला मान-सन्मान कमी पडला आणि त्याला मनासारखी व्यवस्था नाही झाली त्याची. तर आता लग्न सराई सुरू झालेली आहेत. त्या मुलीचे जे आई-वडील असतात ना, त्यांनी खूप अपेक्षेने सगळं उभं केलेलं असतं. त्यांनी खूप खर्च केलेला असतात. त्यांना ना या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो. पण हे जे दुःखी आत्मे आहेत ना, हे पूर्ण वातावरण खराब करून टाकतात. मला तर आहे ना, कधी-कधी असं वाटतंय अशा लोकांना आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्या लग्नामध्ये बोलावंच नाही. पण आता हे लोकं कधी-कधी एवढे जवळचे असतात ना, की त्यांना बोलवायलाच लागतं आणि तरी हे लोकं घाण करून जातात. बरं हे फक्त लग्नात असतात का असं नाही मित्र, हे सगळीकडे समाजामध्ये पसरलेले लोक आहे. म्हणजे माझा एक मित्र तर नेहमी अशा लोकांना ब्लॉक करत राहतो आणि मला म्हणतो, बघ खराटे हे 2 लोक आज ब्लॉक केले मी. हे खूप निगेटिव्ह कमेंट करत होते आणि निगेटिव्ह वातावरण पसरत होते. म्हणजे असे लोक आहेत ना, हे कधीच आनंदी राहत नाही. म्हणजे आता मी बघतो ना, काही इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला आमच्याकडे 15-15, 16-16% रिटर्न्स असतात. आणि जेव्हा मी म्हणतो सर जबरदस्त रिटर्न आहे, खूप छान रिटर्न आहे, ते म्हणताय की ठीक आहे. म्हणजे अजून 2-4% मिळायला पाहिजे होतं. म्हणजे हे लोक आहे ना आनंदी राहूच शकत नाही. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करा यांच्यासाठी. म्हणजे पार तुम्ही आपलं काळीज जरी काढून दिलं ना यांना, तरी त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, जे कधीच जात नाही. म्हणजे मी कितीही छान व्हिडिओ टाकला ना, तरी एक तरी असा असतो की तो निगेटिव्ह कमेंट करतो. मला 2 मिनिटासाठी वाईट वाटतं, पण नंतर कळतं की ह्या लोकांना आपण काहीच नाही करू शकत. कारण यांचा जन्म समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरवण्यासाठी झालेला आहे. तर मित्र मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याही आसपास असे दुःखी आत्मे आहेत का? आणि तुम्ही त्यांना कधी ब्लॉक केलंय का? बाकी हा रील त्यांना पाठवा जे अशा दुःखी आत्म्यांपासून त्रासलेले आहेत. आणि फॉलो नक्की करा, कारण आपले व्हिडिओ आनंद पसरवतात, दुःख नाही. आणि काहीतरी नवीन शिकवून जातात. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.